ओले हाणलाय. ठीक आहे, क्वालिटी आहे का रे? एक नंबर. एक नंबर आहे. क्रिकेट चला मग क्रिकेट खेळायला. माझा चिक्या बघा कसला खुश झालाय. निवांत बसून साडी बी कापली. अवघड आहे. अरे लपडा हो गया, लपडा हो गया. चला गाईज भेटू पुढं. किती मारी ती लडकीन बिडकीन बाबा ती कशी गेली ती. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा होता की आज आपण आलो मामाच्या गावाला. मामाचं गाव म्हटलं की तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळेच आलंय ना, खरं सांगायचं तसलं काही विषय नाही मित्रांनो. आपण मामाच्या गावाला आलेलो होतो असंच जस्ट फिरण्यासाठी आणि जरा आंब्यांचा स्वाद घ्यायला, कारण की आमच्या मामांचे बगीचे आहेत, बाग आहेत, आंब्यांचा बाग आहे, पेरूचा बाग आहे. तर असंच आलतो. तुमच्या डोक्यात जे आहे तसं काय नाही. इथं आहे मामाचं घर, मामाची गाडी लागलेली. मामा जुनं घर इथं होतं, हे जुनं घर या साईडला. म्हणजे आधी लई वेगळं होतं, आता लई चेंज झालं कारण खूप दिवसानंतर आले. आणि हे मामाचं नवीन घर बांधलेलं आहे. आणि इकडे मी बोंबलत हिंडतोय. आता आलेलो आहे. तुम्ही बघा माझी बॅग बिग कुठं फेकलेली, मी बॅग डायरेक्ट तर बॅग बिग टाकलेली आणि मस्त कूलर चालू करून बसलेलो होतो. म्हटलं चला आता थोडं झालंय आता फ्रेश बी, तर ब्लॉग बिग शूट करू. आता ब्लॉगची स्टार्टिंग केली. आता मी जरा फ्रेश होतो, म्हणजे आंघोळ बिंघोळ करतो आणि मग जातो वर, कारण की सगळे शेतात येतात आता सध्या. वर सगळे राहणार येतं वर. आंघोळ करतो आता. तर आता जाऊ तर तुम्हाला भेटतो फ्रेश होऊन. तर मित्रांनो फायनली आंघोळ केली, आता असं फ्रेश झालोय. आता जरा मेकअप बिकअप करतो, कपडे बिपडे घालतो आणि मस्त जातो वर. मस्त वर आमची बायको पण आहे, दाखवतो तुम्हाला. सरप्राईज आहे ते, एक असं सस्पेंड ते तुम्हाला पुढे कळेल. तर आता तुम्हाला भेटतो वर मस्त. अरे लपडा हो गया, लपडा हो गया. चला गाईज भेटू पुढं. तर मित्रांनो फायनली आपण रेडी झालो होतो, कारण आपला आता लुक बघा, तुम्ही बघू शकता. चॉकलेट दिसतात काय माहित नाही, पण रेडी तर झालोय आता. आणि आता इथनं आता चला घराला लॉक बिक लावतो. तर आता चला निघूयात वर. तर तुम्हाला आता रस्त्याने दाखवतो मित्रांनो, चला भेटूयात पुढं. तरी हे जे तुम्हाला मागं दिसतंय ना माझ्या, हे बघा हे आमच्या मामांचंच आहे. हे ठाण्याला पोलीस येतं, त्यांचं शेततळण ते. आणि कसं आहे बघा, हे पाऊस नाही तर बघा कसं भकास वाटतंय सगळं इकडं. आणि जेव्हा पाऊस असतो ना, तेव्हा असलं क्वालिटी व्ह्यू असतोय ना, एक नंबर डाय खतरनाक. तर आता ऊन पण खूप आहे. 6 वाजल्यात वाटत नाही तुम्हाला, हे बघा 6 वाजल्यात वाटत, सूर्य बघा कुठं आहे पा. आणि 6 वाजल्यात इथं, करेक्ट 6:15 झाले तर. आणि मी चाललोय आता वर शेतात. आणि आता तुम्हाला सगळे काय दाखवतो मी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तर चला आता जातो चालेल. कसला रस्ता आहे बघा, गावाकडं असंच असतंय. तर चला जाऊयात दमादमानी वर. फायनली मित्रांनो जीवाच्या अवकळ्या करून चलत लय जमलंय, फार आले वर. तुम्ही सूर्य बघू शकतात कसला भारी क्वालिटी दिसतोय. आणि ते तिकडं दवाखान्याचं काम चालू आहे पलीकडच्या साईडला, ते पांढरे बिल्डिंग. आणि इथं आमच्या मामा ते समोर शेतात काय करतात काय माहिती, पाईपलाईनचं चालू आहे काहीतरी, पाईपलाईन बसायचं. चला तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. आता आलोय जवळ मित्रांनो, तर आलोय. तर बघा आमचे मामा काय करते दिसतात की तुम्हाला, त्यांचं चाललंय पाईपलाईनचं काहीतरी उकरा नसतं. त्या मामाचे चालले पाईपलाईन बसायचं. ते टाकले मालक बघा तिकडे, छोटे मालक कसे नाचत येतं. मामाचं चाललंय आमच्या पाईप खोलं पाडायचं ठिबकसाठी. आता इकडं सगळं पेरू आणि आंबा बाग होणार आहे आता मस्त. इथं वरचं आहे ते जवळ दिसत असतं बाजूला, हे मामाचंच आहे. आणि धाकले मालक बघा, आणि ते आमच्या सासूबाई तिकडे पाईप कटिंग करतात. हे धाकले मालक येतं. धाकले मालक लय खुश झाले तो. आणि ह्या आमच्या सासूबाई इकडं चाली रॉयल शेतकरी, निवांत बसून साडी बी कापली. अवघडे असे शेतकरी पाहिजेत खतरनाक. सईला कुठं सोडलं मित्रांनो, आमची बायको वरच तिकडं. लय भारी क्वालिटी आहे, मामा देत नाही पण. तर चला आता बघूयात. चिच्या काय करतोय,
हे बघा धाकले मालक चालले होलं पाडायचे. पडतंय का आजच्या दिवस? पळतंय का? चला मित्रांनो, आता पुन्हा वर जाऊन भेटतोय. आजीन ते येतं अजून तिकडे वर जायचंय. धाकले मालक पाणी कसे घेऊन येते शेत चाल ढाल धाकल्या मालकांची कसे आले तुरु 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 चालत. तर आता मित्रांनो मामाने लावल्यावर शेतात आले आले काम जॉईनर असे पाईपात लावायचे आणि असं झाडाला रेटायचं म्हणजे पाईप त्याच्यामध्ये जातोय असं. चिच्या अय चिच्या कसं आहे मित्रांनो गावाकडं असंच असते शेतीचे काम. तिकडे मम्मी मामा काय करते तिकडे सासूबाई काय करतात आणि कॅमेरामॅन आमचे चिकू सर नाटकल्ली काय यावं लागतंय काम करायला. आता आम्ही आलो शेतात. इडली पळावायला. हे बघा माझी मम्मी आता ही काय करते. काय हा करते? मम्मी नाही दिसत. ही. कपवूनच फिरीला जरा लांब धर काय दिसणार आहे त्यात. त्याला आता पप्पा दाखवतो. आता वाटतो. पप्पाच्या घरी मत करायचा. मत नाही करायचा. झालं मत करा. मी झालो आता मोठा ब्लॉगर झालो. ये माझे पप्पा. पप्पा सबस्क्रायबर आई ये इकडे दादा बघायचं का? नाही करायचं. इकडे दादा बस. हे बघा आता दाखवतो इकडे दादा. आता दाखवतो तो इकी राजा. तू इकी राजाला लावतोय कामाला. सगळं बोलतो कामाला आलंय. नवं येतं त्याला कामालाच लावायचं पहिलं. याच्याकडे आले आता आलाय गाडीगारवाला. तुम्हाला गावाकडचा गाडीगारवाला माहितीच नसेल असला क्वालिटी विषय नाही. तिथं बघा आमचा धाकला मालक गेले घ्यायला. चला मी बी जातो. गावाकडचे गाडीगार म्हणजे विषय आहे. चला आता आता ते सासरे तिकडे चालली बरोबर पण दोघं आईस्क्रीम खायला. आता कसं आहे गावाकडचा गाडीगारवाला. ठीक है भाई क्या हुआ? आईस्क्रीम खाने के लिए आया हूँ. आईस्क्रीम खाने के लिए आया तू? हाँ. तर नाही गावाकडच्या आईस्क्रीमची मजा जरा वेगळीच असते कारण की हे लय लांबून देतं. आणि चिच्या माहिती आहे का? हा जाता बाबा तिकडं. अरे चिके तुला नाही ती. अय चिक्या तुला नाही बाबा. सईला सईला रे. कमून नाही आज सईला नाही भेटणार. का? जे इकडे येणार त्याच भेटणार. जो इकडे येणार त्याला भेटणार. तुला दोन दोन नाही मम्मीला. ती मम्मीला भामातीसाठी खायची. मी पण खातो. मित्रांनो टेस्ट लय भारी आहे. ठीक आहे क्वालिटी आहे का रे? एक नंबर. एक नंबर आहे. मित्रांनो गावाकडचं आईस्क्रीम खाण्याचा माझा घ्यायचा असेल तर ह्या विशेष हाड इकडचा पंप. आम्ही लहानपणी माहितीये का भंगारावर घ्यायचो होतो. आम्ही आठवडाभर वाट बघायचो त्या गाडीगारवाल्याची. क्वालिटी आहे टेस्टी आहे. मित्रांनो खातो मी आता नाही तर नजर लागेल पोटात दुखल माझ्या. तिथं वैभव ताजा होता का? हा चला आता आम्ही चाललो आमच्या मावशीच्या मुलाला भेटायला. शेड मध्ये काय करीत तो त्याला आपण लिहाणू आता. ते असतो म्हणजे ह्या जीसीबीवर असतो तो. ती मामाचीच आहे. मामाच्याच गाई येतं आणि आमच्या मोठे त्यांचं हे. आणि चला
ओ बाबा मारे ती ती नाही माहिती मारे ती नाही माहिती ती माहिती धडकीन बिडकीन बाबा ती कशी करी ती काय माहिती तुला पटत आहे का हे मसाले ठेवलेत रस्त्यात मारायला आम्हाला आता धडकायला लागली होती अरे ती मसाड हे बघा कसं झोपलाय बोलू काय कसा झोपला बघितलं का इतके वेळ झाला आता शिकायला तू आरती तर मामाने काम लावलं बाबा आता लय आलाय पोडी एकतर कसा झोपलाय बघा गाडी दमलाय ड्रायव्हर आहे आता जायचंय कुठं भरायला फोनची स्क्रीन बघा ना कसं केली चार्जिंग लावायला कसा झोपलाय चॉकलेट बा जुगाड बोलते मसाला ठेवली होय आम्हाला तिथं मारायला रस्त्यात तू कुठे गेली बप्पूला भांडावं लागते बापू खाली गेले भांडावं लागते बप्पू दादा चिकू बप्पू म्हणजे खाल्ला तुझा आमचे आजोबा. उंदराने खाल्ला जात तुझा त्याला दात बीत सगळे खाल्ले काय त्यालाच खाणार आहे तुम्ही एका दिवशी सांगायला कोण जाऊन दिलंस तो ते काय ऐका ना त्याच्यावर ना आता मग मित्रांनो त्याला भेटलं होतं आणि पोरं होते क्रिकेट खेळते त्याला मग क्रिकेट खेळायला माझा चिक्या वगैरे कसला खूप झालाय आमची पारी बघा तिकडं आमचं सेगडे आजोबा ते सगळे बसले पारी आवाज येते बघा कसला भारी इकडे डोंगर बिंगर काय झाडी काय डोंगर काय दरी आणि चला आता आपण क्रिकेट खेळायला जाऊ तर चैतन भाया मारतोय छोट्याल्या पोरांना पळतोय नुसता आपण मी जाऊन खेळू आपल्याला काय क्रिकेट म्हटलं की आपण कधी बी रेडी आणखी काय पोरं खेळत तिथे क्रिकेट चला आता जाऊ आपण अयो चंदू बिंदू सगळे इथं तर चला जातो जवळ त्या शिवम बघा किती मोठा झाला केवढूस होता हा खरपडे कसले झालेत पोरं सगळे आम्ही आहे तसेच आहेत का शिव अय मला बी खेळायच्या त्या कसलं क्रिकेट गाव तेव्हा ते आमचे मेवणे पळेव रे छोटाल्या पोरांना पळेव क्रिकेट गावाकडचं हाय 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 पिल्लू नाही बाबा ब्लॉग शूट चालू माझं लाईव्ह कुठे मग काय म्हणता चंद भाऊ भावाची मजा येते कायची आमची मजा आहे मजा तुझी भावा आऊट झाले रे काय वाटत आहे का एवढा मोठा गोड मला छोट्या पोराने आउट केले तुला काय वाटत आहे का मॅच संपली का मला बी खेळायची काय काम अय बळ तुमची बॅटिंग आहे का रनच किती करायचे तेवढे झपक्यात सांगतो बघू किती हानीत होतो आता फुल कॉन्फिडन्स आहे बघू किती हानीत होतो हा त्याला नाही कॉली अरे दिसत आहे तू चला मित्रांनो आता मी खेळतो क्रिकेट ओले हाणलाय लय जोरात हाणला होता त्याने खतरनाक आहे भाई बॉलर खतरनाक आहे तर मित्रांनो चाललंय आमचं क्रिकेट मस्त आता हाय फिल्डिंगला बॅटर बॅटिंग करतोय बॉलर आमचा खतरनाक आहे लसित मलिंगा ॲक्शन बघा त्याची अरे टाकू कमीच चला आता मी जातो बॉलिंगवर फायनली मित्रांनो मी आता आलो घरी माझ्या फोनची संपली होती चार्जिंग क्रिकेट खेळता खेळता त्यामुळे कुठं व्हिडिओ काय शूट नाही मारू शकलो तर आज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद माझा ब्लॉग बघितला त्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये